राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्ह भेटलंय, कशा प्रकारे? मागील काही महिन्यापासून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ज्याची वाट बघत होते ते आज निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे की घड्याळीचं चिन्ह आहे हे अजितदादाकडेच राहणार आहे. खरोखरच जो कार्यकर्त्यांचा जो काम करत होता, ज्या व्यक्ती त्याच्यासोबत जवळपास 42 ते 43 आमदार सोबत आहे आणि संपूर्ण जिल्हा संपूर्ण महाराष्ट्राचे कार्यकर्ते ज्याच्यासोबत आहे ते अजितदादा, त्यांच्याकडे आज जो घड्याळीचं जो चिन्ह गेलेलं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह या ठिकाणी संचारलेला आहे. सुप्रियाताईंनी एक आरोप केला आहे की शरद पवार असताना त्यांनी स्थापन केलेला पक्ष चोरून गेलाय. आता त्याबद्दल उत्तर हे अजितदादाच देतील. पवारसाहेबाबद्दल बोलायची माझी एवढी काही मोठी माणूस मी या ठिकाणी नाही आहे. आमचे अजितदादा त्यासाठी उत्तर देतील. कसं असतं की बुवा निकाल लागल्यानंतर त्यांना सगळ्यांना जो कोणी असतो त्याच्या विरोधात निकाल गेल्यावर त्यांना दाद मागण्यासाठी वेगवेगळे रस्ते मोकळे आहेत त्यांच्यासाठी. त्याच्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही. ते तो लोकशाहीमध्ये तो अधिकार असतो आणि म्हणून आमचा हा विजय हा सत्याचा विजय. कोणतंही न्यायालय असेल तर ते सगळे कागदपत्र डॉक्युमेंट्स सगळे तपासल्यानंतरच निकाल देत असतं आणि तसा हा निवडणूक आयोगाने अतिशय निपक्षपातीपणे निकाल दिलेला आहे, त्याचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं, काय तुमच्या भावना? आज खरं खूप मोठा जल्लोष करण्यात मागील काही दिवसापासून ज्याची वाट राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बघत होते तो आज सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असा आजचा हा दिवस आहे. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जे घड्याळीचं चिन्ह दिलं गेलेलं आहे, निवडणूक आयोगाचं मी स्वागत करतो. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अजून जोमाने कामाला लागतील. येणाऱ्या काही दिवसामध्ये दादा राज्याचे मुख्यमंत्री कसे होतील त्यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते